जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आपल्या देशामध्ये रोज हजारो माणसं जन्माला येतात, हजारो माणसं मरतात. पण त्या हजारो माणसामध्ये एक माणूस असा जन्माला येतो की आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजावरती उमटवतो. आपलं येणं हे येणं नसतं, ते समाजाचं देणं असतं, अशी जाणीव अशा माणसांच्या मनामध्ये असते. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण देणं लागतो. त्या समाजाचे आपल्यावरती उपकार झालेले असतात, त्या समाजाचे आपल्यावरती संस्कार झालेले असतात आणि म्हणून समाजाचं देणं आपण योग्य वेळी दिलं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. मित्रांनो, हे जर समाजाचं देणं नाही दिलं तर समाज आपल्याला माफ करणार नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये सतत सलत असते. काही माणसं प्रसिद्धीच होतात, येतात, ते लगेच येत नसतात. मित्रांनो, त्या पाठीमागं अनेक वर्षाचा संघर्ष असतो, अनेक वर्षाचे कठीण परिश्रम घेतलेले असतात. स्वतःच्या आयुष्याचेच नव्हे तर सगळ्या संसाराची राख रांगोळी त्यांनी केलेली असते आणि घरावरती तुळशीपत्र ठेवून ते समाजसेवेला वाहून घेतलेलं असतं. मित्रांनो, म्हणून ही माणसं मोठी होत असतात आणि समाज त्यांना डोक्यावर घेत असतो. मित्रांनो, आज अशाच एका योद्ध्याची ओळख करून देण्यासाठी आज तुमच्यासमोर मी बसलेलो आहे. तो योद्धा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला मराठ्यांचा योद्धा, मराठ्यांचा छावा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मी आपल्याशी बोलतोय. मित्रांनो, ज्यांनी मराठा आरक्षणाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटवला असा हा मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाने चर्चेत आले आणि बघता बघता महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवाच्या घराघरात जाऊन पोचला. आज त्याच मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. मित्रांनो, मराठा आरक्षण ज्यांनी सुरू केलं त्या माननीय शालीनताई पाटील, तत्कालीन मराठा समाजातील नेते मंत्री, ज्यावेळी शालीनताई पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा असा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्यांना राजकारणाच्या बाहेर केलं. मित्रांनो, एखादा खडा जसा बाजूला सारतात तसं त्या पद्धतीनं त्या शालीनताई पाटीलना बाजूला सारल्याने राजकारणातून त्या बाजूला गेल्या. परंतु आपल्या मराठा मुलांना आरक्षण मिळेल की न मिळेल ही भावना आपल्या मनामध्ये असतानाच मनोज जरांगे नावाचा एक युवक, एक योद्धा सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसतो आणि बघता बघता तो महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन पोचतो. सुरुवातीला त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. शासनाला वाटलं दररोज असं कोणीतरी उपोषणाला बसतं, प्रसिद्धीसाठी काही करतात, 4 दिवस उपोषण करतात आणि पुन्हा उपोषण थांबवतात, असा सरकारचा गैरसमज झाला. परंतु मनोज जरांगे पाटील हा यांच्यापैकी नव्हता. हा लढणारा हाडाचा कार्यकर्ता होता. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, उपोषणाला जसं एक दिवस वाढत होता तसं सरकारच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण सुरू व्हायला लागलं. आज याच योद्ध्याबद्दल ह्या योद्ध्याची माहिती आज आपल्याला सांगतोय. मित्रांनो, ज्याने आरक्षणाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटवला आणि संपूर्ण मराठा समाजाच्या मनामध्ये एक ज्योत निर्माण केली, आरक्षणाची आशा पल्लवित केली, त्याच योद्ध्याबद्दल आज तुमच्याशी बोलणार आहे. मित्रांनो, मनोज जरांगे तसे मूळचे बीडच्या मातोरीचे, पण काही वर्षापूर्वी ते जालन्यातील अंबडमधील अंकुशनगर या ठिकाणी राहायला आले. उदरनिर्वाहासाठी ते अंबड, जालना या ठिकाणी अनेक हॉटेलमध्ये त्यांनी काम केलं आणि तिथंच राहू लागले. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आईवडील असं सगळं कुटुंब त्या ठिकाणी राहायला आलं. मनोज यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, पण त्यांना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं न पटल्यामुळं त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून दिला. नंतर त्यांनी अतिशय आक्रमकपणे शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी ह्या संघटनेचं काम सुरू केलं. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपीवरील हल्ला या प्रकरणामध्ये शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यावरती आरोपी झाला होता. जरांगे पाटील यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच, पण
अंगामध्ये त्यांच्या समाजसेवेचं बीज रोवलं गेलेलं होतं, समाजसेवेचं बीज पेरलं गेलं होतं, त्यामुळे ते कधी स्तब्ध बसले नाहीत. अगदी त्यांनी मग स्वतःच्या मालकीची जमीनसुद्धा विकून टाकली. मराठा आरक्षण चळवळीला त्यांनी बळ दिलं, त्यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषण केले, रस्ता रोको केले. मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी एक मनोज जरांगे पाटलांची ओळख सगळ्या महाराष्ट्रावर निर्माण झाली. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी या चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. मित्रांनो, आंदोलन करणं हा मनोज जरांगे पाटलांचा स्थायी भाव. 2021 त्यांनी जालन्याच्या स्पष्ट पिंपळगावमध्ये तब्बल 3 महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय 6 दिवस उपोषणसुद्धा केलं. गोरी गंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदतसुद्धा मिळवून दिली. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील तसे 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये सक्रिय झाले होते. त्यांच्या नेतृत्वात 2014 औरंगाबादमध्ये सगळ्यात मोठा आयुक्तालय काढलेला मोर्चा होता आणि संपूर्ण राज्याचं लक्ष त्यावेळी त्यांनी वेधून घेतलं. आत्तापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी 35 पेक्षा जास्त मोर्चे काढलेले आहेत. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक उपोषणं केलेली आहेत. 2012 शहागडच्या उड्डाणपुलावर 7 दिवसाचं आमरण उपोषण त्यांनी केलं. 2013 शहागड ते मुंबई अशी मराठा आरक्षणाची पायी दिंडी त्यांनी काढली महाराष्ट्रामध्ये. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी 6 दिवसाचं उपोषण केलं. छत्रपती संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. समाजसेवक असलेले 41 वर्षीय मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये उपोषणाला बसले, पण त्या बाबतीत त्यांच्या उपोषणाची फारशी गांभीर्याने दखल कोणी घेतली नाही. मित्रांनो, आणि ज्यावेळी जालन्यामध्ये आंदोलनावरती आपल्या मराठा समाजाचे जे आंदोलक होते त्यांच्यावरती जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला, तेव्हा मात्र त्यांचं आंदोलन घराघरात पोचलं. संपूर्ण महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांची ओळख झाली आणि समस्त मराठा समाजाला जाणीव झाली की आपल्या मुलांच्या हक्कासाठी, आपल्या मुलांना आरक्षण मिळावं म्हणून कोणीतरी लढतंय, कोणीतरी सरकारशी भांडतंय, हे समस्त मराठा समाजाला कळालं. आत्तापर्यंत अनेकांनी आंदोलनं केली, मोर्चे केले, पण ते आंदोलने सरकारनं मोडीत काढली. पण मनोज जरांगे नावाचा हा हाडाचा योद्धा मागे हटायला तयार नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचे अनेक प्रतिनिधी, मंत्री आले, आमदार आले, मंचावर जाऊन मनोज भाऊंच्या कानात काही गोजोगोष्टी करायचा प्रयत्न केला, पण मनोज भाऊंनी स्पष्टपणे सांगितलं, जे काय बोलायचं आहे ते माईकमध्ये बोला, माझ्या कानात बोलायचं नाही, जे काय बोलायचं आहे ते समाजाशी बोला, मला मॅनेज करायचा प्रयत्न करू नका, मी कुणाच्या बापालाही मॅनेज होणार नाही आहे. मला स्वतःसाठी काय नको आहे, मला समाजासाठी पाहिजे. मित्रांनो, मला सांगा, ह्या मंत्री लोकांनी, आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना काहीतरी ऑफर नक्कीच केले असतील, नक्कीच केले असणार आहेत. घ्या तुम्ही मनोज भाऊ, एक 5-50 कोट घ्या, आंदोलन बंद करा. पण नाही, हा माणूस फक्त मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळावं, पुढची पिढी चांगली घडावी, त्यांना शासकीय नोकऱ्यामध्ये अनेक ठिकाणी कॉलेजचे प्रवेश असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा आणखी कुठले IIT महाविद्यालय असतील, या ठिकाणी आपल्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं आणि आपली मराठ्यांची पोरं मोठ्या पदावर जावी, यासाठी या निर्णयावर ते ठाम होते. म्हणून ते मॅनेज झाले नाहीत. आणि मित्रांनो, आज महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांना डोक्यावर का घेतलं? एवढ्याचसाठी. ते मॅनेज झाले नाहीत, फुटले नाहीत, त्यांनी ऑफर नाकारल्या, सगळ्या ऑफर नाकारल्या मित्रांनो. म्हणून ते आज इतके लोकप्रिय म्हणून अशी त्यांची प्रसिद्धी झालेली आहे. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून थंडावलेलं मराठा आरक्षण, आपण समाजामध्ये किती मोर्चे काढले,
पण खरं चर्चेत आलं हे त्यांनी जालना येथं सराटी आंतरवली येथे सुरू केलेलं उपोषण, यामुळे मराठा आरक्षणाला चांगली बळकटी मिळाली. मित्रांनो, सत्ताधारी विरोधकांनी किती दडपण आणले तरी आता आपण माघार घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. मुख्यमंत्र्याच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला. 40 दिवसात जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर त्यानंतर सुद्धा आम्ही उपोषणाचं हत्यार बाहेर उपसल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा सज्जड दमसुद्धा त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिला. मित्रांनो, येत्या 14 तारखेला आंतरवली सराटी या ठिकाणी त्यांची प्रचंड सभा होती आहे. मराठा समाजाला मार्गदर्शन ते करणार आहेत. आता सध्या 100 एकरावरती साफसफाई चालू आहे. लोकसुद्धा पुढे आलेले आहेत समाजाचे. हा मराठा योद्धा जर समाजासाठी एवढं करत असेल तर आपण मागं का हटायचं, या भावनेतून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली पिकं काढून त्यांना रान मोकळं करून दिलेलं आहे. मागच्या 3 ते 4 दिवसापर्यंत 100 एकरावरती सभा होणार असं ऐकायला मिळालं होतं, परंतु आता बाकीचे पण शेतकरी पुढे आलेले आहेत. ते सुद्धा म्हणत आहेत आमच्याही शेतातल्या पिकं काढून देतो, तुम्ही इथं सभा घ्या, तुम्ही समाजासाठी एवढं करताय तर मग आम्ही तर का मागं हटायचं, अशी मराठा समाजाची भावना आहे. मित्रांनो, गुप्तहेर संघटनेकडून आलेली आकडेवारी अशी आहे की कमीत कमी 75 लाख लोक या सभेला येतील. परंतु मित्रांनो, मी तर म्हणतो याच्यापेक्षा जास्त लोक, 1.5 ते 2 कोटी लोक या सभेला येणार आहेत. तर वर्ल्ड ऑफ गिनीज बुकचे सुद्धा लोक ह्या सभेचा उच्चांक नोंद करायला येणार आहेत. तेव्हा आपण सुद्धा या सगळ्यात आपला सहभागी व्हायचं आहे. मित्रांनो, मनोज भाऊंची प्रचंड सभा होते आहे, ऐतिहासिक सभा होते आहे. न भूतो न भविष्यतो अशी सभा होणार आहे. तेव्हा आपण सुद्धा या सभेला यायचं आहे, या सभेचे साक्षीदार व्हायचे आहे, हे लक्षात ठेवा. मी जातोय, तुम्ही पण या, असा प्रचार आपण संपूर्ण समाज बांधवामध्ये केला पाहिजे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 58 मोर्चे काढले, परंतु ह्या मोर्चामध्ये आपण कधी कुठलेही गैरकृत्य केले नाही. इतके प्रचंड लाखोमध्ये आपण मोर्चे काढले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती या मोर्चाची दखल घेतली. मित्रांनो, मराठा समाज हा जितका आक्रमक आहे तितका तो संयम आहे, शांत आहे, ही शिकवण आपण सगळ्या जगाला दिली. तेव्हा येत्या 14 तारखेच्या सभेला आपल्याला याच शिस्तीचं पालन करायचं आहे. काही लोक या सभेमध्ये गोंधळ घालण्याची शक्यता आहे, काही समाजकंटक, काही मराठा विरोधक याच्यामध्ये काहीतरी वावगं करण्याची, काही वाईट गोष्टी करण्याची शक्यता आहे. म्हणून आपण प्रत्येकाने ह्या सभेच्या ठिकाणी खूप सावध राहायचं आहे. आजूबाजूला आपल्या ह्या असल्या हालचालीवरती लक्ष ठेवायचं आहे. मनोज भाऊंची सभा जितकी आपल्याला यशस्वी करता येईल तितके आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, तेव्हा मी जातोय, तुम्ही या, आपण या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हायचं आहे. अशी सभा यापुढे कधीच होणार नाही आणि अशी सभा या अगोदरसुद्धा कधीच कुठे झाली नाही. अनेक राजकीय नेत्यांनी सभा घेतल्या, अनेक पंतप्रधानांनी सभा घेतल्या, परंतु अशी सभा आत्तापर्यंत कधीच झाली नाही आणि यापुढे सुद्धा होणार नाही. तेव्हा मित्रांनो, तुम्ही या सभेला सगळ्यांनी यायचं आहे, सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे. मित्रांनो, आणि येताना आपलं स्वतःचं जेवण, आपल्याला पुरेल इतकं पाणी घेऊन यायचं आहे आणि शिस्तीचं पालन करायचं आहे, नियमाचं पालन करायचं आहे. अन्यथा आपल्या या सभेला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडू द्यायचं नाही, अशी आपल्या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास महाराष्ट्रातल्या 5 कोटी मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मनोज भाऊ यांचं आंदोलन अजून आपण मजबूत करूया, बळकट करूया, घराघरात नेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या 5 कोटी मराठा बांधवांच्या घराघरात पोचला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय.